म्हणजे मी माझ्या बुद्धीला शरण जातो। तुम्ही बुद्धं नमामि म्हणजे काय, धम्मं नमामि म्हणजे काय आणि संघं नमामि म्हणजे काय, या तिन्ही गुणाला समजून घेण्याचा प्रयत्न हा अरहं सम्मा संबुद्धो भगवा भगवा बुद्ध भगवंतं अभिवादी। तर अशा प्रकारे आताच आपण बेडसे पाहून आलेलो आहोत आणि इथेच असणारं पायथ्याशी बोधिचित्त बुद्ध विहार या ठिकाणी आता बुद्धघोष महातेरो भंते जे आहेत आणि त्यांच्याकडून आपल्याला त्यांच्याच मधुरवाणीतून एक धम्मदेशना ग्रहण करता येणार आहे। तर जरा वेळ न लावता आपण धम्मदेशना ग्रहण करूया। आणि त्याचबरोबर या ठिकाणी हे बोधिवृक्ष आहे, बुद्धगयेवरून आणलेला आहे। तर सर्वप्रथम आपण याला अभिवादन करावे आणि विहारामध्ये प्रवेश करावा। अशा बुद्धीला आपण शरण जाता कामा नाही आणि अशा पद्धतीचा अर्थ सुद्धा लावता कामा नाही आहे। बुद्धं नमामि म्हणजे मी माझ्या बुद्धीला शरण जातो, हे एकदम अविद्या आहे, हे अज्ञान आहे आणि एक प्रकारचा शुद्ध मूर्खपणा आहे। म्हणून तुम्ही बुद्धं नमामि म्हणजे काय, धम्मं नमामि म्हणजे काय आणि संघं नमामि म्हणजे काय, या तिन्ही गुणाला समजून घेण्याचा प्रयत्न हा केला पाहिजे। बुद्धं नमामि आपण म्हणतो आणि त्याच्यानंतर जर पूर्ण वाक्य म्हटलं की आपण असं बोलतो अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवंतं अभिवादी, आहे की नाही? हे पूर्ण वाक्य झाले की नाही बरं? आणि शॉर्टकट मध्ये बुद्धं नमामि। पण जर पूर्ण वाक्य म्हटलं तर त्या पूर्ण वाक्यामध्ये भगवान तथागतांचे थोडक्यामध्ये गुण येतात, थोडक्यामध्ये येतात, पूर्ण गुण येत नाही। जरी तुम्ही भगवान बुद्धाची पूर्ण बुद्ध वंदना म्हटली, गुण आहेत, पण भगवान सम्यक बुद्धाकडे तुम्ही बघा बरं, तर भगवान बुद्धामध्ये फक्त 9 गुण आहेत का? तर भगवान तथागतांमध्ये अमर्याद आणि अनंत आणि श्रेष्ठ असे गुण आहेत आणि भगवान तथागत सम्यक बुद्ध गुणांचे महासागर आहेत। सांगू शकत नाही एवढा अमर्याद आणि विशाल हा महासागर असतो। तसेच भगवान तथागत सम्यक बुद्ध सुद्धा विशाल आणि महाकाय आहेत आणि पूर्ण अमर्यादित आहेत। भगवान बुद्धाच्या गुणांची मर्यादा कुणीही जाणू शकत नाही। म्हणून बुद्धं नमामि म्हणजे बुद्धीला शरण जाणे नव्हे, तर बुद्धं नमामि म्हणजे सर्वश्रेष्ठ उच्च अवस्थेला शरण जाणे आहे। आलं का लक्षात? सर्वश्रेष्ठ उच्च कोटीची अवस्था तुमच्या आमच्या आहे का? नाही आहे। तर सर्वश्रेष्ठ उच्च कोटीची अवस्था ती केवळ तथागत सम्यक बुद्धांचीच असते। आणि म्हणून बुद्धं नमामि म्हणजे उच्च कोटीच्या अवस्थेला मी शरण जातो, म्हणजे बुद्धत्वाला मी शरण जातो, अशा प्रकारे त्याचा अर्थ हा होत असतो।